हे आपलं एक बोटी जाळे यानेच आपल्याला मासे पकडायचे। पाहत जरा टेक्निक वापरूनच ना जाळं टाकतात, त्याच्यामुळे जबरदस्त मासे गुंततात। असं जाळं पाण्यातून न्यायला लागते, असं ड्रायव्हर काढायचं। चला तर मित्रांनो, आपण आता नदीवरती पोहोचलोय आणि आपल्याला आता जाळं टाकायचं होतं, तर पप्पा जाळं टाकायला लागलेत। मम्मीला आणि पप्पाला पहिल्यांदा सोडलं होतं मी, कारण का मम्मीला म्हणजे आम्ही थोडे गोधडे आणलेले पहिले, म्हणजे मम्मी भिजवून ठेवणार होती आणि माझी मोठी बहीण आणि मी आहे ना मागून येणार होतो। म्हणजे आम्ही बरेचसे गोधडे आणलेत आणि कपडे आणले धुवायला। तर तुम्हाला इथं मागं आहे ना, इथं आपण गाडी लावली आणि तिथून खालती चालत आलो आहे। तर पप्पा आता जाळं टाकायला लागलेत। पप्पांना सांगितलं होतं थांबा थोडं, पण पप्पांनी सुरुवात केली जाळं टाकायला। पप्पांनी जाळं टाकायला सुरुवात केली। तर का मित्रांनो, पप्पांनी सुरुवात केली जाळं टाकायला, समोरून जाळं टाकले। हे आपलं एक बोटी जाळे यानेच आपल्याला मासे पकडायचे। बघा इथं थोडं खोल पाणी ना, इथं दगड पण आहे मोठी, इथून मासे जबरदस्त असतात। ले खोले का बाबा। तर मित्रांनो, फायनली आपलं जाळं टाकून झालंय, म्हणजे आपलं थोडंसं जाळं राहिलंय आणि हे आपलं जाळं आहे ना 70 फुटी जाळं आहे, त्याच्यामुळे टाईम लागतो टाकायला। त्याच्यामुळे आपण जास्त शूट काय घेतलं नाही आणि जिथे मोठे मोठे दगड आहेत, म्हणजे एवढे पण मोठे नाही, पण जे दगड आहेत ना त्याच्या आजूबाजूने आपण टाकले म्हणजे जाळं। आता बघू अर्ध असं नाही होतं की मासे गुंततात। किती फूट जाळे हो? 70 फूट। 70 फूट आहे ना, आणि एक बोटी जाळे आपलं। आणि मासे आहेत ना मित्रांनो, या डोहामध्ये जबरदस्त मासे आहेत। आणि मित्रांनो, विषय असा आहे की म्हणजे आम्ही आलो ना रवीन, आम्ही आम्हाला जास्त जाळ्याचं माहीत नाही, त्याच्यामुळे आमच्या वेळेस जास्त मासे गुंतते नाही। आणि पप्पात ना जरा टेक्निक वापरूनच ना जाळं टाकतात, त्याच्यामुळे जबरदस्त मासे गुंततात ते जाळ्यांमध्ये। म्हणजे दरवेळेस आहेत ना 30-35 असे मासे गुंततात आणि आम्ही टाकल्यावरती 10-15 असे गुंततात। एवढे पण कधी कधी गुत्ती नाही। तर तुम्हाला दाखवतो पप्पांनी जाळं टाकलेलं, अर्धा तास होऊन गेलाय आणि पप्पा बरोबर आहेत ना असे खाली दगड ठेवतात, बरोबर तिथं वर खाली असेल ना तिथे लगेच दगड ठेवून देतात। आत्ताचे आपण अर्ध जाळं काढले, त्याच्यामध्ये ना आपल्याला 15-20 मळे, हे बघा 15-20 मळे गुंतलेत तेवढे याच्यात। आपण अख्खं जाळं काढून तुम्हाला दाखवतो आता। 70 फूट म्हणजे लय मोठं आहे का नाही? कंचा मळे आहे का? ते दगडी बशीच येईन डायरेक्ट। हे आपण आहे जाळं मत्स्य बाजारावरून आणलं होतं आणि हे जाळं आहे ना मत्स्यावरती भेटतंय, म्हणजे तिकडे मोठा बाजार भरतोय ना आणि तिकडे मस्त जाळी भेटते, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी आता जाळे आणायला आहे ना मशालाच जातोय। तर ह्या वर्षी पप्पा एकटेच गेलते, मी नव्हतो गेलो। मग कर ना, आपलं जाळं झालंय काढून, आता तुम्हाला मासे दाखवतो आपल्या जाळ्यामध्ये किती गुंतले ते। लगेच कालवण करायचं आपल्याला। डायरेक्ट तिथं वरती बघा, असं जाळं पाण्यातून न्यायला लागते, असं ड्रायव्हर काढायचं। मासे बघा कसले जबरदस्त गुंतलेत आणि हा का सगळे शेल का माल, म्हणजे मोठा माल आहे बघा, जबरदस्त मासे गुंतलेत। आता आपल्याला हे जाळ्यातून काढून घ्यायचे।
हा. तर चला आपलं आता हे बघा जाळ्यातले मासे काढायला लागले. आपले मोठे मोठे मासे, सगळे मोठे मोठे मासे भेटले. दोन झाली, पहिला पडला होता. पाच झाले. हा, शांत पाणी होतं ना. तर हो का मित्रांनो, आपल्याला एवढे मासे भेटलेत एकदा जाळं टाकून, आणि म्हणजे 70-80 मासे भेटलेत. आणि इकडे मम्मीने मस्त मसाले काढले. कंचे कंचे मसाले तर मम्मी? लाल तिखट, चिकन मसाला, कांदा मसाला, धना पावडर, हळद, मीठ. हां चालतं. सगळ्यात पहिली मम्मीने कढई ठेवली. आपण याच्यामध्ये पहिल्यांदा सगळे तेल टाकणार आहे. ते आपले सगळे मसालेत ते आपण तेलामध्ये टाकणार आहे. लाल मिरची पावडर टाकली सगळ्यात पहिल्यांदा, कांदा मसाला आणि ते मसाले आपण टाकून वापलावे दे ना. मीठ लगेच नाही टाकायचं ना. हे चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे मसाले. बरं उन्हामध्ये बनवायला लागलो आहे, कारण का आपण आहे ना लवकर आलो होतो आणि जेवण करून नव्हतं आलो का. आपण गोधड्या धुवायला आलतो. मेन म्हणजे तिकडे माझी बहीण आहे ना, गोधडी धुवायला लागली. कपडे गोधडे काय असतील ते त्या का आपण याच्यामध्ये मासे सोडायचे आपल्याला. मासे याच्यामध्ये टाकून देऊ आता आपण. त्याच्यात पाणी होतं अजून थोडा. टाकू ना वरून, वरून टाकू ना. आता ना काय हलवायचं बरं का जरासं. हां कोरडं नाही करायचं, चालू करतो. हां करायचं ना, चालेल. थोडंसं रस्ता भातं बरं खायला. आपल्या चपात्या पण आणल्यात ना आपण. चपाती आणल्यात ना. आता चपात्या हां ना. मीठ टाकी द्या. हां ठेवलं नाही लागेल. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले आता वरून. त्याच्यावरती झाकण ठेवायचे का आम्ही? नाही, आता पाणी टाकायचं. पाणी टाकते का दादा? थोडा रस्सा पाहिजे. हां त्यामुळे थोडंसं पाणी टाकते. ते परत मिक्स करायचं का? मीठ वर राहिलंय. हां खाली टाकून आतून द्यायचं आहे ना. ठेवायचं. हां
आता किती मिनिटं मध्ये होईल तरी आपलं अर्धा तास लागेल काय? नाही एवढं नाही लागत. तर मित्रांनो आपले फायनली झालेत मासे मस्त. आपण काल मस्त रस्ता झालाय का नाही? मस्त झालं मस्त. पप्पांना जास्त भूक लागलेली. खाऊन नाही आलं ना आपण सकाळी काही. आता 11 वाजलेत कंप्लीट. मासा तरी पण खाताही नाही. एक नंबर ना. नदीवरती बनवले होते जो कसे बनवलं तरी. कधी दिला माझाच आठवतो खावली का मी करतो कमी. मस्त झालंय ना. तर चला मित्रांनो फटाफट खाऊन घेऊयात. आपल्याला एवढे मासे संपवायचे आहेत.